पुढे बातमी डॉक्टरांच्या संपासंदर्भातली राज्यभरातल्या निवासी डॉक्टरांचा आजही संप सुरू आहे। आज दुसरा दिवस आहे या संपाचा। होमिओपॅथी डॉक्टरांची सीसीएमपी नोंदणी थांबवावी अशी मागणी करण्यात आली आणि डॉक्टरांच्या या संपाचा रुग्णसेवेला मोठा फटका बसतोय। आजही रुग्णालयातल्या रुग्णसेवेवर याचा परिणाम पाहायला मिळतोय। रुग्णांना उपचार न घेताच माघारी फिरावं लागतंय। महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेकडे सीसीएमपी प्रमाणपत्र धारक BHMS डॉक्टरांच्या प्रस्तावित नोंदणीला स्थगिती देण्यात यावी अशी मागणी आहे आणि त्याचबरोबर कोणत्याही वैद्यकीय शाखेच्या कायदेशीर कार्यकक्षेबाहेरच्या क्रॉस प्रॅक्टिसला परवानगी देऊ नये। याशिवाय निवासी डॉक्टरांच्या दीर्घकाळ प्रलंबित न्याय मागण्या त्याही तातडीने पूर्ण कराव्यात अशी या डॉक्टरांची मागणी आहे। त्यामुळे राज्यभरातल्या सरकारी रुग्णालयातल्या निवासी डॉक्टरांनी हा संप पुकारलाय आणि या संपाला सर्वच डॉक्टरांच्या संघटनांनी पाठिंबा दिलेला आहे। त्यामुळे या संघाची व्याप्ती मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे। मात्र अजूनही या संपाबाबत कुठल्याही प्रकारचा तोडगा निघालेला नाहीये। त्यांचं असं आहे की कोणत्याही प्रकारचे जे इमर्जन्सी सर्व्हिसेस आहेत किंवा कोणत्याही प्रकारचं रुग्णांसोबत जे आपल्याकडे अर्जंटमध्ये इमर्जन्सीमध्ये कॅज्युअल्टीमध्ये आलेले आहेत किंवा ICUमध्ये ट्रीटमेंट होते तर त्यांना कोणत्याही प्रकारची हानी होऊ नये म्हणून आपण पुढच्या 24 तासासाठी आपले जे ICU सर्व्हिसेस आहेत, आपले कॅज्युअल्टी आणि इमर्जन्सी डिपार्टमेंट आहेत आणि कोणत्याही प्रकारचं इमर्जन्सी शस्त्रक्रिया आहे ते आपण चालू ठेवलेली आहेत आजच्या 24 तासासाठी। मग आज ज्याप्रमाणे डिस्कशन केलं होतं आणि त्याचं आपल्याला काय आउटकम भेटतं त्याच्यावरती पुढचा सगळे निर्णय घेतले जाईल।